मेहनत घेतली, त्यांनी देखील पुढाकार घेऊन आमच्या वतीने असेल, फेडरेशनच्या वतीने असेल, पुढच्या काही दिवसांमध्ये हे ताबपत्राचं वाटप करावं. शबीर भाई, मी तुमचं खास आभार मानतो, कारण जसं आपण आता म्हणालात की आपण काही काही समस्या येत असतात, अनेकदा आपल्या भेटी झालेल्या आहेत. तसंच एका बैठकीत SRA कडेच असताना मला हा विषय आला होता की आपल्याला ताबपत्र अजून मिळाले नव्हतं. हे झालं जवळपास काही महिन्यांपूर्वी, आणि मग जी काही प्रक्रिया असते ती पूर्ण करून आपल्याला आज ताबपत्र करण्याचा, हाती देण्याचा कार्यक्रम हाच आपण मार्गी लावतो. एक आनंदाची गोष्ट आहे की इथे जेव्हा जेव्हा मी आलेलो आहे तेव्हा मग आपले सगळे जे पदाधिकारी आहेत ते तर सोबत असतातच, मागचे दोन्ही आमदार, मग सुनीलजी असतील, त्याच्या आधीचे सचिन भाऊ असतील, हे सोबत असतात. पण इकडचा प्रत्येक रहिवासी म्हणजे तुम्ही सगळे माझं खूप प्रेमाने इथे स्वागत करत असतात. आल्या आल्या इथे जावेदजींचं तिथे असतंच माझं स्वागत करतात. कुठे गेले? आता होते इथे, भेटले मला. आणि पण असंच असतं, मी त्यांना वेळ दिली की येत नाहीत ते. मग मला सांगतात इसको मिलने आ रहा है, उसको मिलने आ रहा है. ठीक आहे, ते असतात तिथे, स्वागत करत असतात. पुढे आल्यानंतर आपलं देवीचं मंदिर आहे, तिथे देखील मी दर्शन घेतो आणि मग आपल्या सर्वांच्या दर्शनाला येतो. आज ह्या कार्यक्रमातून क्या हुआ? आपको मिलने वाला है, वही मैंने कहा, बिल्कुल मिलने वाला है, यही सब देने वाला है. आप कौन सी बिल्डिंग से हो? एक अभी उन्होंने मुझे बताया 1 नंबर का पेंडिंग है रजिस्ट्रेशन, वो मिलने के बाद मैं वापस आपको खुद देने वाले हूं. वो नहीं, गवर्नमेंट आने वाला है. आपका नाम इनको देके रखिए. 1 नंबर बिल्डिंग अभी पेंडिंग है, डोंट वरी. हाँ ठीक है. इनको नाम संदीप घेऊन ठेवणार. अरे ऐकून घ्या सुनील, इनको नाम दीजिए. हा, जरा नंबर घेऊन ठेव आणि पुढच्या ह्याच्यात करू. तर मुळात ह्याच्यात सांगण्याची गोष्ट ही आहे की आपण सगळे आज इथे बसलेलो आहोत, बरोबर आहे? जरा सांगतो, थोडं बाजू ऐका, थोडं माईक आणि स्पीकरच्या मध्ये. हा, आपण सगळे इथे बसलेले आहात, बरोबर आहे? आता हे सगळं होत असताना आज ताबपत्र मिळवायला आपल्याला 27 वर्ष लागली, बरोबर आहे? ह्या 27 वर्षामध्ये अनेक वर्ष तुम्ही सगळे इथे अपेक्षेने राहत होतात. फेडरेशन देखील लढत होती की आम्हाला ताबपत्र कधी मिळेल. आपण एकत्र आलो जर, तर आपण काय करू शकतो हे आपल्याला आज दाखवून दिलेलं आहे. आम्ही तिन्ही आमदार मिळून जेव्हा SRA वर, सरकार कोणाचंही असो, प्रशासनावर जोर लावतो की हे मिळालंच पाहिजे. कारण अनेकदा असं होतं की बिल्डर पण कधी कधी अडचणीत असतो, जे फायनान्सर असतात ते अडचणीत असतात. पण साधारणपणे हे सगळं त्याच्या पुढेकडे जाऊन आपल्याला लोकांची अडचण काय हे ओळखणं गरजेचं असतं. अनेक विषय आपल्या स्लम सोसायटीज मध्ये असतात. पण वरळीत आमदार झाल्यानंतर माझे जे आधीचे दोन्ही आमदार होते, जे आता 7ही आमदार आहेत, दोन्ही माझ्या वरच्या हाऊसमध्ये विधान परिषदेत आहेत, मग इथे महापौरताई होत्या, उपमहापौरताई आहेत, सगळेच. आम्हाला एक जाणवायला लागलं की वरळीत सगळ्यात मोठी समस्या ही हाऊसिंगची आहे. आता आपण पाहतोय इथे अनिताताई आहे, तिथे आम्ही सगळेच आहोत काम करत असताना. पण आज जशी ही सोसायटी तुम्ही मला सांगितली, मला वाटतं 97 साली, दीपकजी बरोबर ना, 97 साली सुरू झाली. म्हणजे जी पहिली योजना, शिवशाही योजना माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणली होती. कदाचित मी हा योगायोग समजतो की आज त्याच योजनेचं ताबपत्र माझ्या हातून दिलं जात आहे. एवढा वेळ लागायला पाहिजे नव्हता प्रशासनाकडून, पण ठीक आहे, हे माझं सौभाग्य समजतो. पण हे होत असताना आज वरळीत आपण पाहतोय जिजामाता नगर असेल, मरियम्मा नगर असेल, कितीतरी असे म्हणजे शिवाजी नगर असेल, ह्या सगळी ठिकाणी आज आपण पाहतोय अनेक लोक ट्रान्झिटमध्ये गेलेली आहेत. आणि तिथे वर्षानुवर्ष रखडलेले जे प्रकल्प होते, जे SRA प्रकल्प होते, आज त्या सगळ्या मुंबईकरांना आपण जात पात धर्म न पाहता त्यांच्या हक्काची घरं देणार आहोत. ह्याचा मला अभिमान वाटतो. ही मेहनत आपल्या सर्वांची आहे. आणि हेच पाहत असताना BDDचा जो प्रकल्प आहे, गेले 25 वर्ष 30 वर्ष रखडला होता. मला वाटतं जवळपास 29 GR निघाले. त्याच्या आधी जे आधीचं सरकार होतं फडणवीस साहेबांचं, त्यांनी येऊन नारळ फोडून गेले होते. पण नारळ नंतर देखील जवळपास 5 वर्ष काही झालं नाही. 21 मध्ये जो प्रकल्प आपण सुरू केला वरळीतल्या, बरोबर ना रामजी, 10,500 परिवारांना आपण तिथे घरं देणार आहोत. नामजोशी मध्ये 2,500 आणि नायगाव मध्ये 2,500. 160 स्क्वेअर फुटाची जी घरं होती आता 500 स्क्वेअर फुटाची घरं मिळणार. मोठ्या इमारती होत आहेत.
आणि माझं स्वप्न हेच आहे की मग आपला मराठी माणूस असेल किंवा आपला सामान्य नागरिक असेल, मुंबईकर असेल, जसं आजूबाजूला आपले टॉवर्स होतात त्याच भूमिकेत आपण गेलं पाहिजे आणि आपले देखील टॉवर तेवढेच उंच झाले पाहिजे. त्याच अभिमानाने आपण या मुंबईवर इथे आपण राहिलं पाहिजे मुंबईमध्ये. पण ह्याच्यातून अजून एक शिकण्यासारखं, आज जर मी इथे समोर पाहिलं तर अनेक समाज माझ्या समोर बसलेले आहेत, अनेक धर्म माझ्या समोर बसलेले आहेत. इथे हिंदू आहेत, हिंदूंमध्ये वेगळ्या जातींचे लोक बसलेले आहेत, इथे बौद्ध आहेत, इथे मुस्लिम समाज आहे, सगळे लोक आहेत. हे काही आपल्याला वेगळी वेगळी घरं नाही मिळाली. जर तुम्ही वेगळे वेगळे लढला असतात तर तुम्हाला घरं किंवा ही ताबापत्र कधीच मिळू शकली नसती. आणि आज जो प्रयत्न आहे भाजपाचा असेल, केंद्र सरकारचा असेल, एजन्सीचा असेल, तो हाच आहे की कुठच्या ना कुठच्या तरी निमित्ताने आपल्यामध्ये फूट पाडणार. मग आपण मुंबईकर म्हणून लढणार नाही, आपण महाराष्ट्र म्हणून लढणार नाही, आपण भारतीय म्हणून लढणार नाही. आपण लढणार तर कसे? तर हिंदू म्हणून लढणार, मुस्लिम म्हणून लढणार, बौद्ध म्हणून लढणार, जैन म्हणून लढणार, शीख म्हणून लढणार. पण आपली जी एकता आहे, ज्या एकतेच्या ताकदीने आपल्याला आज ताबापत्र मिळाले किंवा आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवर लढतो आणि जिंकतो, ती एकताच नाही राहिली तर जिंकतो कोण? भाजपा. ही जी मूठ आहे, ही जी वज्रमूठ आहे, ही 5 बोटांची, कदाचित 5 बोटांची उंची वेगळी असेल, कामं वेगळी असतात, पण ही एकत्र आली जी मूठ बनते ना, ही मूठ तोडण्याचा प्रयत्न आज भाजपा करत आहे. ह्याला आपल्याला लढायला लागणार. आणि आज मी मुद्दामून ह्याच्यावर बोलत आहे कारण कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर प्रोपगंडा सुरू होतील की अरे वक्फ बोर्ड हिंदूंच्या विरोधात होतं, वक्फ बोर्ड हे मुसलमानांसाठी होतं. पण आज मी मुद्दामून सांगत आहे तुम्हाला, ह्यांचे मेसेजेस सुरू होण्याच्या आधी जर तुम्ही तो कायदा पाहिलात, काय काय सांगितलं जातं आपल्याला. एवढे लाख एकर वक्फ बोर्डने घेतलेले आहेत, एवढे लाख एकर, गावाच्या गावं, मंदिराच्या मंदिरं. पण आज जो कायदा जर तुम्ही वाचलात तर ही जी घरं, ही जी ताबापत्र आपल्याला मिळतात ना, ती त्या कायद्यामुळे मिळत नाही, तुमच्या एकीमुळे मिळतात. तीच एकी ह्यांना तोडायची आहे. भाजपाची जी भाषणं ऐकली तर असं वाटतं की गरीब मुसलमानांना खूप मदत होईल. पण आज मी तुम्हाला विचारतोय, जर गरीब मदत होत असेल, हिंदी त्यांना समजतं, मराठी समजतं ना सबको, सगळ्यांना समजत आहे. मुंबईमध्ये तुटलेलं मराठी तर सबको ही आता है. मैंने बोला मैंने समजा असं आपलं हिंदी असतं, पण मराठी भी उतना उतना आता है, बरोबर ना. तर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज आपल्यामध्ये आजची घटना आहे. आज तुम्ही फोन उघडा आणि बातमी बघा. एका बाजूला 2 तारखेला जेव्हा ट्रम्पनी, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्यावर टॅरिफ लावले. आज 26 लाख कोटी 26 लाख करोड़ का नुकसान आज स्टॉक मार्केट में हुआ है. अगले कई दिनों में बहुत सारी कंपनियां बंद हो सकती, जो रोजगार है वो हाथ से निकल जाएगा, जो नौकरियां है वो बंद हो जाएगी. लेकिन यही भाजपा अपने लक्ष्य को विचलित करने के लिए अभी यही कोशिश करिए कि हम में जो एकता है वो ऐसे सारे बिल लाते हैं. ये सिर्फ प्रोपेगेंडा है, ये हवा में करने वाली बातें हैं. और मैं यही कह रहा था और आज भी कहता हूं कि अगर वक्फ के बिल हो, ये सारे बिल को पारित करने के बाद ना आम हिंदू को कोई मदद होती है, ना आम मुसलमान को कोई मदद होती है, ना बौद्ध को कोई मदद होती है, ना जैन को कोई मदद होती है. जो यहाँ हिंदू समाज बैठे हैं उनको भी मैं कहना चाहता हूं, क्योंकि काफी सारे आप गांव में देखते होंगे, जैसे वर्ली में बहुत सारे तेलुगु समाज के हैं, कोई उत्तर भारतीय है, कोई यूपी से है, कोई बिहार से है, कोई तेलंगाना से है. उनको भी आज मैं कहना चाहता हूं कि ये जो भाजपा करना चाहती है वो हमारे देश को तोड़ना चाहती है, हमारी जो एकजुट है, एकता है, उसे तोड़ना चाहती है. हमें सोचना है कि हम टूटना चाहते हैं कि एक रहना चाहते हैं. आज जो जरूरत है हमारी वो एकता की है, क्योंकि हमें चाहिए रोजगार, हमें चाहिए रोटी, हमें चाहिए कपड़ा, हमें चाहिए मकान. और जब जब भाजपा ये दे नहीं पाती है तब हमें लड़ाने की कोशिश करती है, देश में दंगे निर्माण करने की कोशिश करती है. सारे भाजपा के बच्चे, सब उनके नेताओं के बच्चे पढ़ते हैं बाहर, अमेरिका में कोई है, कोई यूके में है, कोई जर्मनी में कोई है, अपने अपने बिजनेस खोल के रखे हैं, अच्छा चल रहा सब. अगर इस राज्य में, अगर इस देश में जो भाजपा चाहती है दंगे होंगे तो मरेगा कौन? आप और हम, हमारे बच्चे, मेरे जैसे युवा. क्योंकि हम आगे रहते हैं, हमें भाजपा आगे करता है, फिर वो चाहे हिंदू हो, मुसलमान हो, बौद्ध हो, जैन हो, सिख हो. हम जो युवा आज रोजगार मांग रहे हैं वो कहते हैं नहीं, ये देखो आज धर्म के लिए लड़ना चाहिए, लेकिन मेरा धर्म यही. कल रामनवमी थी, उद्धव जी ने साफ कहा है कि हमारा हिंदुत्व तो स्पष्ट है, हृदय में राम और हाथ को काम, ये हमारा हिंदुत्व है. मेरा राम राज्य वही है जो
जो जाति को नहीं देखता, जो समाज को नहीं देखता, जो धर्म को नहीं देखता, लेकिन सबकी सेवा करता है, हर एक को रोटी कपड़ा मकान देता है, वही मेरे सपने का राम राज्य है और उसी के लिए मैं लड़ता रहूंगा। और आज तो मैं भाजपा को यह भी चुनौती देना चाहता हूं कि अगर सही में आप हिंदुओं की जगह हिंदुओं को देना चाहते हो तो अयोध्या में रामलल्ला के जन्मभूमि के आसपास की जो जमीनें हैं वो अगर आपने जो छीन के लोढ़ा को दी है और अदानी को दी है वो लीजिए वापस और सारे गरीब जनता को दीजिए, चलो हिंदुओं को दीजिए, तब मैं मानूंगा की राम राज्य आहे। पण आज आपण पाहतो हे सगळे प्रकार हो, पण तुम्ही मला सांगायचंय की जसं आज आपण ताबापत्र हे घेतलेलं आहे, 27 वर्ष तुम्हाला लागले फेडरेशन मध्ये, पण तुमची सगळ्यांची मेहनत आहे। भले तुम्ही वेगळ्या वेगळ्या राजकीय विचारसरणीचे असाल, वेगळ्या वेगळ्या पक्षातले असाल, तुम्ही मतदान कोणालाही करा, आणि मी तुम्हाला आज पण सांगतो जेव्हा तुम्ही बॅलेटमध्ये मतदान तुमचा अधिकार असतो, कुठच्याही पक्षाला मतदान करू शकता, पण मला माहिती आहे की मला माझ्या पणजोबांनी जे शिकवलंय, मला माझ्या आजोबांनी जे शिकवलेलं आहे, मला माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे की राजकारण एका बाजूला, पण जी जबाबदारी आहे ती एकच आहे, ती म्हणजे लोकांची सेवा करणं, आणि ते मी करत राहणार, सेवा करत राहणार आहे। सर्वांचंच अभिनंदन करतो की ताबापत्र मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। कदाचित प्रेसचे जे लोक आले आहेत किंवा आमच्या बाहेरचे जे कोण आले असतील त्यांना वाटलं असेल अरे हा कार्यक्रम जरा जास्ती खेचला, पण मुद्दामून खेचायला लावला मी, कारण कदाचित आम्ही एकट्ठाही ताबापत्र देऊ शकलो असतो, पण जेव्हा आपल्या घराचं स्वप्नपूर्ती होते आणि घराचं ताबापत्र प्रत्येकाला मिळत असतं त्याचा आनंद खूप मोठा असतो, आणि त्या प्रत्येकाला फोटो हा मिळणं गरजेचं आहे, म्हणून हा कार्यक्रम मी थोडा लांबवला। मला माहिती आहे की केवढे महत्वाचे क्षण आहेत आपल्याला दिवसात। आज जिथे लोकांना नोकरी मिळत नाही आपण घर देण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा ताबा देण्याचा प्रयत्न करतोय। मी खरोखर मनापासून आभार मानतो ते माझे दोन्ही सहकारी आमदारांचे, आशिषजी आपले विभाग प्रमुख म्हणून, सगळेच आपले शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला पुरुष फेडरेशनचे, आणि शबीरजी तुमचे, कारण आज हा दिवस आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे आला, फेडरेशनच्या मेहनतीमुळे, तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे आला। मी पुन्हा एकदा आपल्याला अभिनंदन करतो, आणि जे काही असेल समस्या असेल, चांगले क्षण असतील, वाईट क्षण असतील, जसं तुम्ही आतापर्यंत मला करत आलात, कधी हक्कानी मेसेज करत राहा, कधी मला बोलवत राहा, मी तुमच्या सेवेत इथे येत राहील, कारण ही आपली परळी आहे, आपली मुंबई आहे, आपला देश आहे, आपल्या सर्वांचा आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। धन्यवाद आदित्य साहेब। आता आदित्य साहेबांचं स्वागत अध्यक्ष रियाजभाई शेख आणि सेक्रेटरी श्रीनिवास गेंटाला करतील। अध्यक्ष रियाजभाई शेख आणि सेक्रेटरी श्रीनिवास गेंटाला, त्याचप्रमाणे त्यानंतर सचिन भाऊ आहिर यांचं स्वागत करतील दुर्गाबाई आणि संजय दरेकर जाफरभाई। सचिन भाऊ आहिर यांचं स्वागत करतील संजय दरेकर जाफरभाई जाओ। सचिन भाऊ का स्वागत करेंगे संजय दरेकर खजिनदार जाफर भाई। त्यानंतर आमदार सुनील शिंदे साहेबांचं स्वागत करतो मारुती गोल्हार गोविंदा, कार्याध्यक्ष मारुती गोल्हार गोविंदा बडेरा। त्यानंतर मुंबईचा माजी महापौर आपला माजी नगरसेवक सौ किशोरताई पेंडेकर यांचं स्वागत करतो गुलामभाई आणि साहेब शेख, गुलामभाई साहेब शेख। त्यानंतर विभाग प्रमुख श्री आशिष चंद्रकर साहेब यांचं स्वागत करते माझे उपमहापौर यांचं स्वागत करते महिला उपशाखा संघटक सरिता जाधव। त्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकारी अनुपमाताई पवार यांचं स्वागत करते। त्याचप्रमाणे
लोकसभा बिहारचे प्रतिनिधी श्री शत्रुघ्न मोटरवाला त्याचप्रमाणे अजितभाई यांचं स्वागत करतो. शिवाजी करते शिवाजी करते सुनील बांबरे त्याचप्रमाणे श्री आमचे शाखा प्रमुख श्री दीपक बाबरे यांचं स्वागत करतील. मारुती बिर्ला संजय वेळेकर मारुती बिर्ला संजय वेळेकर शाखा प्रमुख दीपक बाबरे यांचं स्वागत करतील. त्याचप्रमाणे निरंजन नलवडे साहेब निरंजन नलवडे साहेब निरंजन नलवडे यांचं स्वागत करतील. शिवाजी करते त्याचप्रमाणे संदीप वाडकरे सावंत यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या महिला पदाधिकारी छायाताई ज्योतिताई नाले अनिताताई नायक संगीताबाई दत्तर शारदाबाई पापण सर्वांचे आम्ही आभार मानतो. आभार मानतो श्री संदीप वाडकरे की त्यांनी आम्हाला आमच्या पोलिसाला सहकार्य केलं. स्पीकर का बाजू में था ना भाई, चैनल वन नहीं दिया था माइक में त्याचप्रमाणे रामदास साळगावकर रामदास साळगावकर त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर साहेब आमचे आभार. त्यांच्या सर्व सहकार्यांचा आभार. पोलीस स्टेशन रवींद्र काटकर साहेब पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई वरती की खाली 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 आणि पाठी थोडस. अरे इथे घेतो मी. परत राहू दे बोलतायत. ठीक आहे चला बाकीच्या पुढे या. कर मला ट्रेन पकडायची. हळूहळू